नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉइंट मध्ये. हा व्हिडिओ मुलांसाठी पण आणि पालकांसाठी पण महत्वाचा असणार आहे. आपण आज बघणार आहोत विद्यार्थ्यांसाठी लाभाच्या असणाऱ्या योजना. तर विद्यार्थ्यांना लाभाच्या असणाऱ्या योजना कोणत्या कोणत्या आहेत काही आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूयात, काही नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. लक्ष द्यायचंय. पहिला असतो तुमचा उपस्थिती भत्ता. आता तुम्हाला उपस्थिती भत्ता केव्हा भेटतो? जर तुम्ही पहिली ते चौथी मध्ये आहेत त्यांच्यासाठी, आणि जर तुम्ही SC ST VJNT कास्ट मध्ये असेल आणि किंवा वार्षिक उत्पन्न तुमचं 11,000 व शहरी भागात जर तुम्ही असाल तर 11,850 महसूल अधिकाऱ्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणार, तर तुम्हाला 75% उपस्थिती ही तुमची 75% हजेरी शाळेत ही महत्वाची असणार आहे. तेव्हा तुम्हाला काय भेटणार आहे? उपस्थिती भत्ता भेटणार आहे. कळालं? नेक्स्ट, मोफत गणवेश योजना. आता मोफत गणवेश योजना ही भेटते पहिली ते चौथी. आता भरपूर झेडपी शाळेतल्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश भेटतोच, पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की मोफत गणवेश योजना SC ST VJNT संवर्गातील सर्व मुले व मुलींसाठी आहे. कळालं? त्याच्यानंतर मोफत लेखन साहित्य. आता लेखन साहित्य म्हणजे वह्या, पुस्तकं, बुक्स वगैरे सगळंही भेटत असतं. तर पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी SC ST VJNT संवर्गातील सर्व मुलं व मुलींसाठी आहेत. कळालं? त्याच्यानंतर शालेय पोषण आहार. आता शालेय पोषण आहार हाही फ्री असतो तुम्हाला विद्यार्थ्यांच्या लाभांच्या योजनेमध्ये. शालेय पोषण आहार योजना पहिली ते पाचवी उपस्थित असणाऱ्या सर्व मुला व मुलींना दररोज, म्हणजे जे आपल्याला खिचडी वगैरे भेटतात त्याच्यामधल्या योजना आहेत. पाचवी, राष्ट्रीय मध्यान्ह भोजन योजना. मध्यान्ह भोजन म्हणजे इंटरवेलचं जे जेवण असतं त्याच्यासाठी योजना आहेत 6वी ते 8वी साठी. आता पहिले पोषण आहार झालं, आता मध्यान्ह भोजन आहेत उपस्थित असणाऱ्या सर्व मुला व मुलींना. बरोबर. 6वी योजना आहेत मोफत पाठ्यपुस्तक. जे तुम्हाला शाळेकडून जे पैसे मागतायत तुमच्यासाठी, पुस्तकांचे कधी कधी पैसे मागितले जातात, तर ते योजनेतर्फे देतात, हे लक्षात ठेवायचंय. तर पहिली ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी काय, पहिली ते 8वी सर्व विद्यार्थ्यांना काय आहेत, मोफत पुस्तक भेटत असतं. त्याच्यासाठी कोणत्याही 1 रुपया तुम्हाला द्यायची गरज नाही. त्याच्यानंतर 7वा, मोफत गणवेश योजना तर झालंय आपलं पहिली ते 8वी सर्व जातीच्या मुलींसाठी. त्याच्यानंतर 8वं बघा, पुढे बघूयात आपण काय आहेत 8वी योजना काय आहे तुमची. मोफत गणवेश योजना झाली आपली. सावित्रीबाई फुले काय आहेत, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती 5वी ते 8वी SC VJNT SBC संवर्गातील मुलींसाठी. 6वी ते किती आहेत, 5वी ते 7वी साठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती. जर काय असेल नसेल तर शिक्षकांना जाऊन विचारा की सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती काय आहे, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती 8वीच्या 10वीच्या विद्यार्थ्यांना पण आहे आणि SC संवर्गातील मुलींसाठी 10वी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती. 5वी ते 10वी SC VJNT SBC मुलं व मुलींसाठी काय आहेत, माध्यमिक शाळा. प्राथमिक म्हणजे पहिली ते चौथी, माध्यमिक म्हणजे 4वी ते 10वी, 5वी ते 10वी. तर त्यांच्यासाठी SC VJNT SBC मुले व मुलींसाठी काय आहेत, माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती दिल्या जाते. 11वी परीक्षा फी 10वी SSC बोर्ड 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी SC SC VJNT SBC विशेष मागास मुलं व मुलींसाठी काय, परीक्षा फी जी असते 10वीची ती रिफंड केल्या जाते. 12 अस्वच्छ व्यवसायात असलेल्या पाल्यांना शिष्यवृत्ती. अस्वच्छ व्यवसाय म्हणजे त्याच्यात काही प्रकार दिलेले आहेत, त्यांच्यासाठी काय असते, शिष्यवृत्ती असते. पहिली ते 10वीच्या मुलांसाठी. जातीचे बंधन नाही, कोणत्याही जातीचे बंधन नाही. व्यवसायाचे प्रमाणपत्र ग्रामसेवक व सरपंचाच्या स्वाक्षऱ्यांनी शहरी भागात उपयुक्त महानगरपालिका यांचे प्रमाणपत्र खालील व्यवसाय असावेत. जनावरांची कातडी सोलणे, कातडी काम म्हणजे जे कोणी जनावरांची कातडी सोलणे, कातडी कापणे वगैरे याच्यात असतील तर ग्रामीण भागात असतील तर ग्रामीण भागात असतील तर सरपंच उपसरपंच यांची सही लागेल, आणि जर ते शहरी भागात असेल तर महानगरपालिकेचं त्यांचं सही शिक्का लागेल. त्यांना काय भेटतं, शिष्यवृत्ती भेटते. 13 अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती. अपंग विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्ती आहे पहिली ते 10वी. 40% अपंगाचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. अंध, मूकबधीर, अस्थिव्यंग म्हणजे ह्या 3, अंध म्हणजे डोळ्यांनी गेलेले, मूकबधीर
असतात आणि अस्थिव्यंग म्हणजे पायांना हातांना काही इंजुरी झाली असेल तर यांच्यासाठी पण काय आहेत, शिष्यवृत्त्या आहेत. 14 राजश्री शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती. आता 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी SSC बोर्ड परीक्षेत जर 75 गुण मिळून 11वीत प्रवेश SC VGNT SBC मुले मुली घेत आहेत तर त्यांच्यासाठी काय आहेत, राजश्री शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती तुम्हाला 11वीला भेटते. 15 राजश्री शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती 10वी व 12वी. 10वी आणि 12वी बोर्डात शाळेत महाविद्यालयातून सर्वसाधारण विद्यार्थ्यांतून प्रथम क्रमांक SC VGNT SBC मुलं असतील तर. आता व्यवस्थित लक्षात ठेवायचं आपल्याला कोणत्या वर्गाला कोणती शिष्यवृत्ती आणि ह्या आपल्यासाठी आहेत, सगळ्यांचा लाभ घेणं हे आवश्यक आहे. 16 अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना पालकांना प्रोत्साहन भत्ता. अल्पसंख्याक विद्यार्थी ज्या राहतात तर पालकांना प्रोत्साहन देण्यासाठी भत्ता दिला जातो. 5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, जैन, पारशी समाजातील दरमहा 75% उपस्थिती असणं गरजेचं आहे. म्हणजे ते शाळेत येत आहे की नाही येते याच्यासाठी काय आहेत, उपस्थिती असणं गरजेचं असतं. याच्यानंतर 17 मोफत गणवेश योजना तर झाली आहेत आपली. 8 प्री मॅट्रिक अल्पसंख्याक शिष्यवृत्ती 1ली ते 10वी. आता याच्यात सगळा क्रायटेरिया दिलाय, हा क्रायटेरिया सर्व वाचायचा आहे तुम्ही.